बाबा इथे काय करताय? तुम्ही इथे? हा प्रश्न खरं तर मी तुला विचारायला हवा. तू इथं काय करतोस? घरची वाट विसरलास की काय? बाबा माझी वाट योग्यच आहे. तू नेमकं कोणाला फसवतोयस? हा, जगाला की स्वतःला? मी तुझी वाट जर बरोबर आहे तर तू इतका भांबावलेला कायस? तिकडे सुखाने गच्च भरलेलं तुझं घर तुझी वाट बघतंय आणि इथे तू वाट हरवलेल्या वाटसरूसारखा पालापाचोळ्यात येऊन नेमकं कुठलं सुख शोधतोयस? बाबा तुम्ही काहीतरी बोलतात. सत्य स्वीकार बेटा. भौतिक सुखाच्या मागे धावून धावून उमेद हरवून बसलायस तू. तिकडे चार भिंतीच्या कोंडवाड्यात मला कोंडलास जिथं माझ्या मनाचा कोंडमारा होतो आणि तू इथं उघड्यावर येऊन बसलास. उघड्यावर बसून सुद्धा तुझ्या मनाचा कोंडमारा होतो. हा चमत्कार नाही का? माझा कुठल्याही चमत्कारांवर विश्वास नाही. श्री गुरूंनी क्षेत्र नृसिंहवाडी इथं अनेक चमत्कार केले. अशा चमत्कारातून उभं राहिलं हे दत्त भिक्षालिंग. चमत्कारामागे श्री गुरूंचा हेतू सदैव भक्त कल्याण हाच होता. शिरोळ इथं भिक्षेसाठी गेले असताना माधुकरी मागताना तिथल्या शिळेवर श्री गुरूंनी आपल्या हाताची बोटं उमटवली. तो ठसा आजही या मंदिरात आहे. जणू या रूपात श्री गुरूंचं इथं चिरंतन वास्तव्य आहे. भिक्षा वाढणाऱ्या त्या माऊलीचं जन्मजन्मांतरीचं कल्याण श्री गुरूंनी केलं. नृसिंहवाडी समोरील अमरापूर गावी भिक्षा मागताना यजमानाच्या दारातील घेवड्याचा वेल श्री गुरूंनी तोडून टाकला. त्या जागीच त्या गरीब ब्राह्मणास सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. अनेक भक्तांना श्री गुरूंच्या या अगाध लीलाक्रमाची प्रचिती आली. अगदी आजही येते. प्रत्येक भक्तावर त्यांच्या मायेची सावली नित्य राहते. श्री गुरूंचं भिक्षालिंग स्थान जसं शिरोळ इथे आहे तसं श्री दत्तात्रयांचं भिक्षास्थान करवीर क्षेत्र मानलं जातं. श्री दत्तगुरू रोज दुपारी 12 वाजता भिक्षेसाठी इथे येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. इथं बसून दत्तगुरू भिक्षा ग्रहण करतात. तेच हे आझाद चौक कोल्हापूर इथलं दत्त भिक्षा लिंग मंदिर. मी काय सांगतोय शेखर, ते तुला पटतंय का? अजूनही भानावर ये. बाबा मी भानावरच आहे. तुमचंच डोकं टाळावर नाही. मी सांगतोय तेच सत्य आहे. बाकी सगळं झूट आहे. देवधर्म वगैरे सगळं झूट आहे. तुमचा हा देव जर असता तर माझ्या आयुष्याची ही अशी वातावरण का झालीस तू? हां, आणि तुम्ही म्हणताय ते एक क्षण मान्य करू की आहे देव. मग ज्या देवाने माझ्या बायकोला, माझ्या मुलाच्या आईला आमच्यापासून असं हिरावून घेतलं, त्या देवाची मी पूजा का करायची? सॉरी बाबा, मी करणार नाही. डीएन विंड सिस्टीम्स प्रस्तुत श्री गुरुदेव दत्त या मालिकेतला आजचा प्रश्न आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलं आहे? कृष्णा, गोदावरी, भीमा, अमरजा. या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या 6ही प्रश्नांची उत्तरं एकाच पोस्ट कार्डवर लिहून आमच्याकडे दिनांक 30 डिसेंबर 2013 पर्यंत पाठवावीत. त्यासाठी आमचा पत्ता आहे साम टीव्ही, सकाळ, पोस्ट बॉक्स नंबर 814, कोल्हापूर 416008. पहिल्या 5 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 1 चांदीचं नाणं आणि नृसिंहवाडी येथे अभिषेकाची संधी. इतर 50 विजेत्यांना मिळणार आहे गुरुचरित्राची प्रत. त्रिगुणात्मक त्रैरूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी. विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या
तू पालनहार, आश्रयदाता तू